सगळ्यांना सुखी ठेवा. आदिरा कधी आलीस ग? अरे किती वेळा तुम्हाला सांगितलं असं उघड्यावर वगैरे तुम्ही असं नका. पुढे दरवाजा उघडा असतो, खिडक्या उघड्या असतो, पण पटकन आलं तर काय म्हणेल. परफेक्ट टायमिंग. हे काय सगळं आणलं तुम्ही? हे काय? आई हाय. हा कशा आहात? मी छान एकदम मस्त. तू बरी आहेस ना? दिसते छान दिसतेस तू. हा हे काय? आई हे गिफ्ट्स व्हॅलेंटाईन्स गिफ्ट्स आहेत. अगं बाई आमच्या सगळ्यांसाठी आणलेस छान. आई हे व्हॅलेंटाईन्स गिफ्ट्स आहेत. मी माझ्या व्हॅलेंटाईन्ससाठी आणलं. रोजसाठी आणले ते मी. एवढे सगळे ह्याच्यासाठीच? अगं एवढ्या सगळ्यामध्ये महिन्याभराचं वाटचा पण आलं असतं, किराणा आला असता एवढा. हॅलो आई. किराणा आई प्लीज हे व्हॅलेंटाईन्स गिफ्ट आहे, त्याला तुम्ही किराणाशी का कम्पेअर करताय ना? नाही म्हणजे माझं हे म्हणणं नाही की किराणा वाईट असतो, बट प्लीज नका ना. आणि ऐका ना, आम्ही आता ना खरंच खूप छान मूडमध्ये आहोत दोघं सुद्धा. सो प्लीज तुम्ही वाद नका ना करा. मी तसं म्हणत नाहीये ग. म्हणजे किराणा माल कसं सगळ्यांसाठी उपयोगी येतं, घरचं सामान असताना म्हणून. आणि हे काय तुझी एवढीशी उशी? त्या उशी कशाला आणलीस तू? आपल्याकडे तर भरपूर उश्या आहेत, मग कशाला एवढ्या उश्या आणायच्या? आई तुमच्यासाठी नाही आणले मी ती उशी. हार्ट शेप आई रोजसाठी आणली मी. तो जेव्हा जेव्हा मला मिस करेल ना तेव्हा त्याला हक करायला. हे काय? तू तुमचं आमचं का बोलायला लागलीस? मी बोलले का तुमचं आमचं? मी तर तुला आपलं मानते ना. मग तू तर मला का असं परका मानतेस? तुमचं आमचं कसं बघतोयस ना? रोहन कशी बोलली बघतोयस ना? असं बोलायचं असतं का? एकतर मी तुमच्यासाठी सगळं करायचं, नंतर मग मलाच वाईट टाकता तुम्ही लोक. असं नका करू तुम्ही. अरे रो एक काम कर ना. तू छान टाइम घेऊन हे सगळे गिफ्ट्स ओपन कर. ओके मी परत येते, आपण परत बोलू. ओके आय जस्ट कांट टेक इट एनीमोर. ओके आय सी यू बाय. बोलली की उषा विषय कशा? ही जरा शांत बसणार तू. इतक्या दिवसांनी आली होती ती आणि किती छान निमित्त होतं. जरा वेळ जर तू चांगलं बोलली असतीस तर काय बिघडलं असतं का तुझं? अरे पण मी काय कुठे बोलले? तीच बोलत होती की मी वाद घालते. मी वाद घातला का? मी फक्त एवढंच म्हटलं की घरात ज्या काही वस्तू आहेत ना त्याच तिने आणल्या असत्या. म्हणजे किराणा माल आणला असता तर घरच्यांच्या सगळ्यांच्या उपयोगी पडलं असतं की नाही? ते किराणा सामान वगैरे ना मी आणून देत जाईन तुला. तिचं काम नाहीये.